2022च्या जून महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानभवनात एक चमत्कार घडत होता. राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला असेल तितक्यात विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या होत्या. परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती. तर मवियामधल्या सेनेनं सचिन अहिर आणि आमशा पडवी, NCPनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या निवडणुकीतल्या अनपेक्षित पराभवानंतर साशंक झालेल्या महाविकास आघाडीनं ताकसुद्धा फुंकून प्यायला सुरुवात केली असावी असं सगळ्यांना वाटत होतं. पण या आघाडीतल्या शिवसेनेचाच गेम करायला घेतला आहे असं राष्ट्रवादीतल्या अजितदादांना जेव्हा कळलं तेव्हा अजितदादांनी मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरेंना सावधही केलं होतं. पण या निवडणुकांमध्ये त्यांचे आमदार क्रॉस वोटिंग करणार नाहीत याबद्दल ते आश्वस्त होते. एकनाथ शिंदे हेच नाराज आहेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा असंही कोणीतरी थेट सांगितलेलं असल्यानं उद्धवजींच्या किचन कॅबिनेटनं आणि युवासेनेच्या चाणक्य मंडळानं शिंदेंना सगळ्या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढलं होतं. त्यांना महत्त्वाच्या बैठकांना देखील उपस्थित राहू दिलं नाही. मतदानाच्या दिवशी सभापतींच्या दालनात बसलेल्या उद्धवजींना भेटायला एकनाथ शिंदे गेले आणि ते आत शिरत असताना एकनाथ शिंदेंना दारातच रोखलं गेलं आणि जवळपास 20 मिनिटं आत जाऊच दिलं नाही. या सगळ्या गोष्टीमुळे प्रचंड कातावलेले शिंदे त्याही स्थितीत आपल्या सहकाऱ्यांना व्यवस्थित मतदान करण्याबाबत सूचना करत होते. त्यांनी आपल्या उमेदवारासाठी बाहेरून 3 ते 4 मतांची बेगमी केली होती. त्या बाहेरच्या 4 मतांसाठी त्या आमदारांचा व्यवहार देणं घेणं, त्यांच्याकडून शिवसेनेच्याच उमेदवाराला मतदान करून घेणं, यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्या काही विश्वासू सहकाऱ्यांना जबाबदारी दिली होती. वर्षानुवर्ष आतल्या धुमसणारा असंतोष, अपमान अनावर होत राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतल्या मवियाच्या पराभवाचा मुहूर्त साधत राज्यात सत्तांतर होणार आहे याबद्दल खरं तर कोणालाही कुणकुण लागलेली नव्हती. फार फार तर शिंदे समर्थक आमदारांची मतं फुटतील असा एक कयास बांधला जात होता. पण शिंदे समर्थक आमदार म्हणजे नेमके कोण होते, कोण आहेत याचा तोवर कोणालाच थांगपत्ता नव्हता. तरी या निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली नाहीत. उलट बाहेरची 4 मतं शिंदेंनी आपल्या म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आणली असं तेच सांगतात. मग असं असताना निकाल लागण्याआधीच एकनाथ शिंदे आणि त्यांचे 15 सहकारी पहिल्या टप्प्यात पालघरला निघाल्याचं एक वृत्त कानावर आलं. त्या दिवशी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मुलाचा वाढदिवस होता आणि एकनाथ शिंदेंनी त्या वाढदिवसाला येतो असं वचन श्रीनिवास वनगा यांना दिलं होतं. सोबत बरेच आमदारही येणार होते. पालघरकडे काही आमदार निघालेत हे पोलिसांकडून गृह खात्याला कळवलं गेलं होतं. पण वनगांच्या मुलाचा वाढदिवस आहे असं कारण सांगण्यात आलेलं असल्यानं त्याकडे सुरुवातीला दुर्लक्षच केलं गेलं. इकडे मतमोजणीचे ट्रेंड पाहता सेनेचे 2 उमेदवार सहज निवडून येताना दिसत होते. त्यामुळे कुठलाही दगाफटका झालेला नाही या भ्रमात असलेल्या शिवसेनेच्या चाणक्यांना गुंगारा देत सेनेचे 22 आमदार आपल्यासोबत 8-10 अपक्षांनाही घेऊन महाराष्ट्राबाहेर सुरतला जाऊन पोहोचले. पुढे बघता बघता शिवसेना फुटली हे स्पष्ट झालं दुसऱ्या दिवशी आणि तो धक्का पचवू न शकलेल्या मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटनं या आमदारांना गद्दार वगैरे संबोधनं लावायला सुरुवात केली आणि 50 खोक्यांची थिअरी मांडायला देखील सुरुवात केली. सामान्य जनता आणि सामान्य शिवसैनिक यांच्या नजरेत हे बंड अनधिकृत, अपवित्र आणि बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा वाटावी यासाठी हे काही तत्वांसाठी नाही तर पैशांसाठी पळून गेलेत असं वातावरण निर्माण करण्यात आलं. त्यासाठीच ही 50 खोक्यांची थिअरी पुढे आली होती. मित्रांनो, मागच्या 2 दिवसांपासून विधानभवनात या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीत ठाकरे गटाच्या प्रतोदांची जी सुनील प्रभूंची उलट तपासणी घेतली जात असताना त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरातून या 50 कोटींच्या थिअरीचा उलगडा झाला. हा 50 खोक्यांचा आकडा खोटा असून तो ऐकीव गोष्टींवर ठरला होता असं स्पष्ट झालं. त्यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. काय आहेत या गोष्टी यावरच पुढच्या काही मिनिटात आपण बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार DG9. मित्रांनो नमस्कार. 1.5 वर्षापूर्वी 50 खोके आणि एकदम ओके या घोषणेचा जन्म झाला. त्यामागची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. या 50 खोक्यांचा सिद्धांत मांडताना यावर दरम्यानच्या काळात अनेक राजकीय विश्लेषकांनी आपापली मतं नोंदवलेली आहेत.
50 करोड म्हणजे 2000च्या किती नोटा? तर 2,50,000 नोटा. वजनाला जवळपास 1150 किलोग्रॅम. आता हा 50 खोक्यांचा ऐवज एकेका आमदाराला नेमका कसा बरं दिला गेला असेल? रोखीत, जमिनीच्या स्वरूपात, फ्लॅटच्या स्वरूपात, की भविष्यात तुमची 50 कोटींची कुठलीही कामे करून देऊ या आश्वासनांच्या बदल्यात? हे सगळे रुमाला आड हातात पकडून जे सौदे केले जातात ना APMC मार्केटमध्ये, त्या टाईपचा हा एक सौदा म्हणवता येईल. असा सगळा गोंधळ होता. कोणालाच म्हणजे अगदी हा आरोप करणाऱ्या संजय राऊतांना देखील या आरोपाच्या पुष्टीर्थ ठोस असा पुरावा किंवा या सौद्याची रूपरेषा मांडता आली नव्हती. 1 टन वजनाच्या नोटा या आमदारांनी स्वीकारल्या कशा आणि ठेवल्यात कुठे, हा देखील एक मोठा प्रश्न होता. पण ज्या मुद्द्यावरून हा तमाशा सुरू झाला होता तो मुद्दाच बेसलेस होता हे परवा विधानभवनात सिद्ध झाले. दुर्दैवानं या मोठ्या विजयाबद्दल शिंदे गटात अद्याप अनभिज्ञता का आहे, उदासीनता का आहे, त्यांचे प्रवक्ते हा मुद्दा माध्यमांसमोर मांडत का नाही आहेत, हे मला अद्याप उमगलेलं नाही. परवापासून उभाटा गटाचे नेते आणि 20 जून 2022ला जे अखंड शिवसेनेचे प्रतोद होते त्या आमदार सुनील प्रभूंची साक्ष सुरू आहे. या साक्षी दरम्यान शिंदे गटाचे वकील ॲडव्होकेट महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना काही अडचणीचे प्रश्न विचारले होते. त्यातलाच एक प्रश्न या 50 खोक्यांचा. त्यावर सुनील प्रभूंनी मोगम उत्तर देत असं सांगितलं समजतंय की हा आकडा ऐकीव आहे. त्यांनी या सुनावणी दरम्यान सादर केलेल्या शपथपत्रात ॲफिडेव्हिटमध्ये या बंडामागे कुठलाही भ्रष्टाचार असल्याचा उल्लेख केलेला नाही आहे. त्या ॲफिडेव्हिटमध्ये तसं नाही आहे. आणि 50 खोक्यांचा आकडाही जो आहे तोही ऐकीव माहितीतून पुढे आल्याची कबुली दिली आहे. आता ही माहिती जर खरी असेल तर उभाटा गटाने आजवर ज्या 50 खोक्यांचा मुद्दा एवढा लावून धरला आहे, गावोगावी खेडोपाडी जो गजर सुरू आहे 50 खोके आणि एकदम ओके, त्या घोषणेचा बूमरँग झाला एवढं नक्की. अशक्य कोटीतली गोष्ट एवढ्या सहजतेनं संजय राऊत आणि त्यांच्या गँगनं महाराष्ट्रावर पसरवली आहे. ती गोष्ट जर निराधार असेल तर उद्यापासून त्या प्रत्येक आमदारांना आपण गद्दार नाही, आपण विकलो गेलेलो नाही, 50 खोके तर अजिबातच घेतलेले नाहीत, हे सगळ्यांना ठणकावून सांगताना विधानभवनात सुरू असलेल्या साक्ष आणि उलट तपासणीचा दाखला द्यायला हवा. जर या पक्षांतरासाठी कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही असं आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये उभाटा गट सांगतोय, तर मग बाहेर का या आमदारांवर 50 खोक्यांचे आरोप करताय? हे प्रश्न तसे आहेत छोटेसेच, पण त्यात मोठे गहन अर्थ दडलेले. सभापतींच्या दालनात सुरू असलेली सुनावणी सामान्य जनतेला बघता येणार नसली तरी यातून जी वैचारिक घुसळण पुढच्या काही दिवसात होणार आहे त्यातून काहीतरी चांगलंच बाहेर येणार आहे अशी आपण आशा करूयात. UP बिहारपेक्षाही टोकाचं रोमांचक राजकारण 2019 पासून महाराष्ट्रात घडतंय. यापूर्वी कधी घडलं नव्हतं. देशभरातले राजकीय विश्लेषक अचंब्यात पडतील अशा धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मागच्या 4 वर्षात घडत आहेत. या सगळ्यांचा शेवट गोड व्हावा असंच प्रत्येक मराठी माणसाला वाटत असावं. तसंच घडेल अशा अपेक्षेसह आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.